नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत या ठिकाणी मोरे सरकार आहेत, सोमनाथ जगदाळे आहेत, राहुल बापू जाधव आहेत, इकडे अध्यक्ष आहेत रविभाऊ, इकडे किरण बिसे आहेत, इकडे बो आहेत, इकडे कार्लोस पहलवान आहेत आणि इकडे शिंदेवाडीचे बो आहेत. आणि मुलाखत घेण्याचा हेतू 16 ऑगस्ट रोजी एक जुनं पारंपरिक आठवलं पहिलं ज्यांनी मैदानाला सुरुवात केली बिनजोडचं, ते पहिलवान ब्रह्मादादा गुमटे आयोजित भव्य दिव्य बिनजोड मैदान आहे. त्या मैदानासंदर्भात थोडी आपण चर्चा करणार आहे. मोरे सरकार नमस्कार. काय सांगाल, कारण आता तुम्ही बैलगाडी क्षेत्रात आहे तेव्हापासून बघताय, हे बिनजोडचं मैदान बरीच वर्षाची परंपरा आहे. काय सांगाल थोडक्यात मैदानासंदर्भात? थोडक्यात सांगायचं कुठं आपला वर घाट म्हटलं तर घाटावरती 3 फेऱ्याचा नाद, आणि या 3 फेऱ्याच्या नादामध्ये पहिल्यांदाच मुंबईचा जो बिनजोडचा खेळ होता, तो खेळ या ठिकाणी पहिल्यांदाच ब्रह्मापैलवान कुमटेकरांनी आणला. आणि त्यावेळपासून आतापर्यंत उदंड असा बैलगाडी मालकांनी प्रतिसाद दिलेला आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी त्यांनी 16 ऑगस्टला मैदानाचं नियोजित केलं. तरी सर्व बैलगाडी मालकांनी, चालकांनी, शौकीनांनी या मैदानाला उपस्थित दाखवा आणि मैदानाची शोभा. नक्कीच. सरकार काय सांगाल आता, जसं पहलवानांनी पण सांगितलेलं की आप्पांच्या सहकार्यानं बिनजोड चालू केलेली, त्यावेळेस पंढरीशेठ फडके घाटावरती आलेले, त्याच्या सहकार्यानं चालू केलेली. आप्पांच्या बद्दल काय थोडक्यात सांगा, 2 शब्द? आप्पांच्या बद्दल शब्दच नाहीत, कारण ज्यांनी आप्पांना पाहिलेत, आप्पाच्या सहवासात जे गेलेले आहेत, त्यांना आप्पांचं कार्य किंवा आप्पा मैदानात आल्यानंतर आप्पांची बैलगाडी मालक, चालक किंवा सगळ्यांना जी वागणूक असायची, तसा आता या बैलगाडी शर्यत क्षेत्रात मी तर म्हणतो माणूस नाही. कारण मनमिळावू माणूस, बारका असू द्या मोठा असू द्या, सर्वांना संगती घेऊन चालणारा तो माणूस होता. आणि या बैलगाडी शर्यत क्षेत्रात खऱ्या अर्थानं जर वासरांना जास्त किंमत दिली असेल तर त्या माणसानं किमती जास्त दिल्या, त्यामुळं या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील वासरांना चांगली किमती यायला लागल्या आणि बैलगाडी मालक सुद्धा श्रीमंत व्हायला लागले. नक्कीच. म्हणजे आपण जी परंपरा घालून दिली विक्रमी खरेदीची. मित्रांनो, आपल्यासोबत या ठिकाणी राहुल बापू जाधव आहेत. बापू नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, 16 ऑगस्टला बिनजोड मैदान आहे पहिलवान ब्रह्मादादा गुमटेकरांचं, काय सांगाल मैदान संदर्भात थोडक्यात? पहिल्या काळात 15 ऑगस्ट दिवशी मैदान पार पडायचं, तर आता ते शासकीय कार्यक्रम असतील मुंबईवाल्यांना बरेचसे, म्हणून ती 16 तारीख करण्यात आली. पण पूर्वीपासून 15 तारीख म्हणले की आमच्या डोक्यात एकच की प्रमादादांचं बिनजोडचं मैदान, आणि सगळ्या मुंबईवाल्यांची बी पहिल्यांदा गाठावं यायचं कारण तर प्रमापलवानाचं बिनजोडचं मैदान. बरोबर. त्यामुळे ही पारंपरिक आणि 23-24 वर्षाचं जुनं मैदान आहे. सर्वांनी उपस्थित राहावं. नक्कीच. अध्यक्षात आपल्यासोबत. अध्यक्ष नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आता ब्रह्मादादा तुमचे संबंध पहिल्यापासून चांगले आहेत, मैदानासंदर्भात काय सांगाल थोडक्यात? आता घाटावलं सगळ्यांनीच तेच सांगितलंय की घाटावलं सगळ्यात पहिलं बिनजोडचं मैदान, मुंबईवाल्यांच्या आग्रस्थाव घेतलेलं पहिलं प्रमादादा पहलवान यांचं बिनजोडचं मैदान. आणि पहिल्या मैदानापासून आम्ही दादांच्या बरोबर आहे. प्रत्येक वर्षी दादांचं मैदान म्हणलं की फाटी असो किंवा निकालाचा विषय असो, सगळं मैदान एकदम दादा पारदर्शकच करतात. आणि आता काल मी स्वतः जाऊन फाटी बघितल्या. फाटी एवढी चांगली केली की मुंबईत ज्या पद्धतीने फाटी असती, खाली सुट्टीला दोन्ही बाजूनं ताली घातल्यात की जेणेकरून कुठलाही बैल लॉबिटच होऊ नये, गाडी बाहेर जाऊ नये. कारण बिनजोड खेळा येणारा प्रत्येक जण गोलाच्या आशेने येतो, त्यामुळे दोन्ही साईडच्या गाडीवाल्यांना खेळायला कसलीही कोणत्या पद्धतीची भीती नाही त्या राहणार. काय सांगाल अजून, आता तुम्ही बिनजोड क्षेत्र पण खेळलेला आहे, 3 फेऱ्यात पण खेळलेला आहे, मुंबईला पण गेलाय, थोडक्यात काय सांगाल, घाटावर पहिलं मानाचं मैदान म्हणून या मैदानाकडे बघितलं जातं? कारण 15 ऑगस्टची पहिल्या वर्ष परंपरा दादांनी चालवलेले, सगळ्या शासकीय सुट्ट्यामुळे दादांनी 16 ऑगस्ट सगळ्यांच्या आग्रस्तव मुंबईवाल्यांच्या हे 16 ऑगस्टला मैदान घेतलेलं आहे. आणि बिनजोडचं मैदान प्रत्येक गाडीला 500 जरी गाडीवाला पळाला तरी 250 गाडी मला हा गुलाला पाठवतो. त्यामुळे आपल्या सर्वसामान्य गाडीवाल्याला गुलाला जर भेटायचं असलं बिनजोडचं मैदानच 100% खेळा. नक्कीच. मित्रांनो, आपल्यासोबत नामवंत झेंडा पंच आनंदराव बुवा जगदाळे आहेत. बुवा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, बिनजोड मैदान संदर्भात 16 ऑगस्टला पहिलवान ब्रह्मादादा कुमटेकरांचं प्रत्येक वर्षी मैदान असतं आणि तुम्ही पण पहिल्यापासून बघत आलाय, काय सांगाल थोडक्यात बैलगाडी मालकांना? मैदान आता पारंपरिकच आहे, जुनं आहे. पहिलेच मैदान घाटावरचं बिनजोडचं, ज्या वेळेला आपल्या भागाला बिनजोड हा खेळ मुंबईवाल्याचा त्यावेळेला इकडे खेळलाच जात नव्हता, त्यावेळेपासून हे मैदान साठी एकदम चांगले आहे. गेल्या वर्षी आम्ही बघितलं वगैरे, आणि रास्त खेळ होतो, त्यामुळे सर्व गाडीवाल्यांनी लवकरात लवकर तिथं आपल्या शर्यती करून घ्या. तुम्ही पण प्रत्येक वर्षी बुवा आवर्जून असता मैदानावर? 100% असतं. तुम्ही म्हणजे सरकार असतील तुम्ही? हो, बऱ्यापैकी सगळेच लोक तिथं असतात. नक्कीच. आपल्यासोबत किरण बिसे आहेत. किरण, काय सांगाल मैदान संदर्भात? नाही येत्या 16 तारखेला अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य
ताना रायगड पालघर यांच्या संयुक्त विद्यमानाने जे गाठवलं पहिलं मानाचं बिनजोडचं मैदान संपन्न होत असतं ते त्या 16 तारखेला ब्रह्मदातांनी घेतलंय. तमाम बैलगाडी मालकांनी त्या मैदानासाठी उपस्थित राहून मैदानाची शोभा वाढवावी. नक्कीच. सोमा काय सांगाल दादा तुम्ही पण आता हुशार माणसाला असता, काय सांगाल थोडक्यात मैदान संदर्भात? काय नाही, खाली आल्यानंतर गाडी मालकांनी फक्त सुट्टीला सहकार्य करावं, जेणेकरून गाड्या व्यवस्थित लावून व्यवस्थित सहकार्य करावं, एवढाच विषय. नक्कीच. मित्रांनो बघा, बरेचसे आपल्याला या ठिकाणी माहिती दिली आणि सगळी जुनी लोक आहेत. मोरे सरकार असतील, सोमा इकडे बापू आहेत, अध्यक्ष होते किरण आहे, इकडं बो आहेत, इकडे कार्लोस पहलवान निकाली पंच. कार्लोस पहलवान काय सांगाल? पारदर्शक निकाली राहणारच आहेत आमच्याकडे, त्यात काही विषयच नाही. म्हणजे काय असेल ते पारदर्शक सगळं. 16 तारखेला सर्वांनी आवर्जून राहावा, कारण की घाटावरचं पहिलंच मैदान असतं. त्यामुळे 16 तारखेला सर्वांनी आवर्जून उपस्थित दाखवा आणि लवकरात लवकर आपलं गाडी नोंद करून आपलं जोड तयार करून आपलं पळून घ्या. पळून घ्या. नक्कीच. आपल्यासोबत बो आहेत शिंदेवाडीचे. बो नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आता 16 तारखेला आहे का तुम्ही? हा की प्रत्येक वर्षी दादांच्या मैदानाला असतो आपण. काय सांगाल मैदान संदर्भात थोडक्यात? मैदान यंदा 16 तारखेला घेतलेलं आहे. 15 तारखेला शासकीय कार्य- सुट्टी असल्यामुळं 16 तारखेला घेतले, तरी सर्वांनी उपस्थित राहून आपापली शर्यती करून घ्याव्यात हीच विनंती. निकाल हे पारदर्शक होतील. नक्कीच. मित्रांनो पुन्हा एकदा विनंती, सगळ्यांनी 16 ऑगस्टला मोठ्या संख्येने उपस्थित या बिनजोड गाठावले पारंपरिक बिनजोड मैदानात शोभा वाढवा ही विनंती करतो. धन्यवाद.